68वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजन करण्याचा यावर्षीचा बहुमान वाघोली या गावाला मिळालेला आहे. वाघोली सर्वांनाच माहिती आहे, पैलवानांचं गाव आहे. ही स्पर्धा ब्रँड वाघोली या नावासाठी कितपत महत्वाची आणि कितपत फायदेशीर ठरेल? ज्यातून वाघोलीचं नाव महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असेल, स्पर्धा भव्य दिव्य करण्यासाठी जे काही करायचे त्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच करू. होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या क्रीडानगरीला आम्ही या राज्याचे आवडते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलेलं आहे. लाल मातीचा आखाडा बनवणे हे एक शास्त्र आहे. आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्राची माती 42 ठिकाणावरून आलेली ही एकत्र केली, त्याची पूजा केली. आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बक्षीस उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक, विजेत्याला फॉर्च्युनर ऑटोमॅटिक, 18 बुलेट आणि 18 स्प्लेंडर. स्पर्धेचा जो निकाल आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने पारदर्शक असेल. सर्वात महत्वाचं बक्षीस मानाची गदा. मागच्या 67 वर्षामध्ये माननीय मोळ कुटुंबियाकडून ही गदा महाराष्ट्र केसरीसाठी दिली जाते. महाराष्ट्राच्या या 42 जिल्ह्याच्या संघटनांचा एक एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते असा एक संदेश आपण या माध्यमातून देतो. कुस्ती हा खेळ थोडा मागे पडला असं तुम्हाला पर्सनली वाटतं का? कुस्ती, कबड्डी हे मैदानी खेळ जे भारताची जी परंपरा आहे तर याच्यामध्ये जास्ती आपल्या येणाऱ्या मुलांनी फोकस केलं पाहिजे. 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कुस्त्या वाघोली गावामध्ये होतील. महाराष्ट्र केसरी 2026 एका वाक्यात काय सांगाल? वाघोली गावाच्या शिरपेचा मानाचा तुरा. महाराष्ट्राच्या संस्कृतीला रांगडेपण जर कुठल्या गोष्टीने दिलं असेल तर ती गोष्ट म्हणजे कुस्ती हा खेळ. याच कुस्तीने महाराष्ट्राला सर्वात प्रथम ऑलिम्पिक मेडल दिलं. महाराष्ट्राची कुस्ती म्हणलं की महाराष्ट्र केसरी हे नाव आपसुकच आपल्या मनात येतं. 68वी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आयोजन करण्याचा यावर्षीचा बहुमान वाघोली या गावाला मिळालेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुषार तापकीर. स्वागत आहे टी टॉक्स मराठी या चॅनलमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि त्याचे आयोजन. आणि या चर्चेत आपल्यासोबत आज सहभागी होणार आहेत या स्पर्धेचे आयोजक प्रमुख श्री रामकृष्ण सातव पाटील. नमस्कार सर. नमस्ते. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी हा आयोजनाचा बहुमान वाघोली या गावाला मिळालेला आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? नाही, नक्कीच या वर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही आमच्या गावाला आम्हाला मिळाली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ माननीय मुरलीधरांना मोहोळ असतील, संदीपप्पा भोंडवे असतील, माननीय रामदासजी तळस साहेब असतील आणि त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांचे नक्कीच मी आभार व्यक्त करतो की आमच्या गावासाठी हा नक्कीच बहुमान आहे. आणि खेळाडूंचं गाव आणि कुस्ती शौकीनांचं हे गाव आहे आणि ह्या गावाला नक्कीच या गावातील कुस्ती प्रेमी जे आहेत यांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की महाराष्ट्र केसरीसारखी स्पर्धा वाघोली गावामध्ये व्हायला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं ही कुस्ती स्पर्धा होत असताना आम्हाला देऊ केलेली कुस्ती स्पर्धा आम्ही फार आनंदानं आणि फार प्रेमाने स्वीकारली आणि त्याचं आयोजनही तशा पद्धतीने आम्ही करत आहोत. कुठलीही स्पर्धा किंवा स्पर्धेचं नाव जेवढं मोठं होतं तेवढंच त्याच्या आयोजनामध्ये जास्त कष्ट घ्यावे लागतात. निश्चितच ही स्पर्धा खूप मानाची आणि जबाबदारीची आहे. या जबाबदारी मागे किती कष्ट आणि किती नेतृत्व महत्वाचं आहे? नक्कीच या आयोजनामध्ये फार बारकाईने अनेक गोष्टींवरती काम करावं लागेल आणि हे सगळं करत असताना ह्या स्पर्धेचा उचित असा मान सन्मान राखला गेला पाहिजे. या स्पर्धेत खेळणारे खेळाडू असतील, पंच असतील, यासाठी येणारे पाहुणे मंडळी असतील, तर हे नक्कीच एक दडपण असणारी गोष्ट आहे. परंतु वाघोली गाव आणि येथील आमचे सर्व सहकारी नक्कीच ही जी सन्मानाची जी स्पर्धा आहे ती तितक्याच कुशलपणे पार पाडतील आणि खूप चांगलं आयोजन यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं वाघोली गावामध्ये होईल. नक्कीच नक्कीच. पण जेव्हा तुम्ही चांगलं आयोजन म्हणता नक्की काय? ट्रॅफिक ही समस्या वाघोलीच्या रिलेटेड आहे, खूप मोठी समस्या आहे. खूप सारे खेळाडू येणार, प्रेक्षक येणार, चाहते येणार. यामध्ये मग ट्रॅफिकचं नियोजन कसं करण्यात आलंय? येणाऱ्या सर्व खेळाडूंची राहण्याची, जेवणाची उत्तम अशी व्यवस्था वाघोली गावामध्ये भारतीय संघटनेच्या हॉस्टेलमध्ये केलेली आहे. त्याचप्रमाणे येणारे जे मॅचचे जे पंच आहेत, रेफरी आहेत, याही सगळ्या टीमची चांगली व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर ह्या 5 दिवसामध्ये अनेक कुस्तीप्रेमी, कुस्ती शौकीन महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यामधून ही स्पर्धा पाहण्यासाठी वाघोली गावामध्ये येतील. तर याही लोकांच्या आल्यानंतर त्यांच्या गाड्यांची पार्किंग असेल, पार्किंग पासून खेळाच्या मैदानापर्यंत
येण्यासाठी मोफत अशी रिक्षाची वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर रोडवरती आणि अंतर्गत रोड जे आहेत पार्किंगपर्यंत जाणारे, याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक वार्डन आणि वाघोली गावामध्ये ट्रॅफिकवरती उपाययोजना करणारे माननीय संपदाबा गाडी यांच्या माध्यमातून एक संघटना कार्यरत आहे. तर त्याही संघटनेची लोक, स्वयंसेवक असे अनेक प्रकारचे लोक, साधारणतः 700-800 लोक ट्रॅफिक त्याच्या रस्त्यावरती असणारं ट्रॅफिकचं जे योग्य संयोजन आहे याच्यावरती काम करत असतील. वाघोलीमध्ये बाजारतळ हेच ठिकाण निवडण्यामागे काय कारण? त्याचं कारण असं आहे साहेब, बघा वाघोलीमध्ये जेवढ्या क्रीडा स्पर्धा होतात, ते क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा अनेक स्पर्धा असतील, तर त्या वाघोली बाजार मैदानामध्येच आयोजित केल्या जातात. आणि वाघोली बाजार मैदानाला एक खेळाचं एक ऐतिहासिक एक पार्श्वभूमी आहे की इथं होणाऱ्या क्रीडा स्पर्धा ह्या खूप चांगल्या पद्धतीने याचं आयोजन होतं. इथं प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात येतो. इथं वाघोली पंचक्रोशीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडा रसिक आहेत. तर असंही इथं तुम्ही साध्यात साधी जरी स्पर्धा केली तरी 10-15 हजार लोक येतात. तर त्याच्यामुळं तर वाघोलीमध्ये एखादी स्पर्धा, एखादी खेळाची जर व्हायची तर वाघोली बाजार मैदानापेक्षा चांगली जागा मला वाटत नाही, अजून तरी नाही. म्हणून इथं बाजार मैदानमध्येच ही स्पर्धा व्हायला पाहिजे. ही स्पर्धा वाघोली या नावासाठी, ब्रँड वाघोली या नावासाठी कितपत महत्वाची आणि कितपत फायदेशीर ठरेल? नाही, नक्कीच वाघोलीसाठी ती प्रत्येक गोष्ट फायद्याची आहे की ज्यातून वाघोलीचं नाव महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असेल, ती प्रत्येक गोष्ट वाघोलीसाठी चांगलीच आहे. आणि महाराष्ट्र केसरी सारखी स्पर्धा होती, तसंही वाघोलीचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून लोक वाघोली गावामध्ये येतील, त्यांचा यथोचित मान सन्मान होईल, त्यांना स्पर्धा चांगल्या पद्धतीने पाहता येईल. वाघोलीसाठी नक्कीच ही गोष्ट तुम्ही म्हणता तसं कुठल्या माध्यमातून फायद्याची. नक्कीच. 2 मार्चला वासेपूजन आणि मातीपूजन झालं, कसा अनुभव होता तुमचा? खूपच चांगला. या वर्षीच्या वासापूजन आणि मातीपूजन मध्ये आपण एक नवीन प्रथा परंपरा या वर्षीपासून चालू केली की महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे जवळपास ते 42 संघ आहेत, जिल्हा संघ. आणि या 42 जिल्हा संघांमधून आपण एक अशी प्रथा चालू केली की संपूर्ण 42 ठिकाणावरनं मातीचे कलश आपण या स्पर्धेला मागवले होते. आणि हे 42 जिल्हा संघातून मातीचे कलश आल्याच्या नंतर 42 जिल्हा संघाचे प्रतिनिधी या मातीपूजनसाठी ते आधी बसले आणि यांच्या हातून आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्राची माती 42 ठिकाणावरनं आलेली ही एकत्र केली, त्याची पूजा केली. आणि मग ही माती आपण त्या जो आपला मूळ महाराष्ट्र केसरीचा मातीचा आखाडा असेल त्या मातीच्या आखाड्यामध्ये ही माती नंतर आपण टाकणार आहोत. तर त्याच्यातून आपल्याला एक महाराष्ट्राच्या या 42 जिल्ह्याच्या संघटनांचा एक एकोप्याचा आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते असा एक संदेश आपण या माध्यमातून देत आहोत. निश्चितच. या वर्षीचं स्वरूप हे दरवर्षीप्रमाणेच असणार आहे की काही बदल करण्यात आला आहे? वेळ काळेप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलत असतात. जसं काळ बदलतो, वेळ बदलतो, तशी या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं स्वरूप यथाशक्ती जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं करण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनामध्ये. त्यामध्ये आयोजनाचं स्वरूप असेल, त्याच्यानंतर प्रेक्षकांची बसण्याची गॅलरी, त्याची क्षमता असेल, आलेल्या प्रेक्षकांना, आलेल्या पैलवानांना चांगल्यात चांगल्या सेवा सुविधा इथं दिल्या जाव्यात, एक चांगला अनुभव घेऊन वाघोलीतनं जातील असा प्रयत्न यावर्षी आहे आपला. या स्पर्धेचं स्वरूप दरवर्षीप्रमाणेच असणार आहे की काही बदल करण्यात आलाय? हा, यावर्षी प्रामुख्याने एक बदल आहे मोठा की महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून एक नवीन या वर्षीपासून आपण हे करतोय की फायनल रोजच्या रोज निघतील. तर त्याच्यामुळे प्रेक्षणीय कुस्त्या तुम्हाला रोज बघायला मिळतील, ज्या की पूर्वी आपण सेमीफायनल आदल्या दिवशी व्हायचे तसं होणार नाही. यावर्षी रोज तुम्हाला प्रेक्षणीय आणि चांगल्या कुस्त्या रोज बघायला मिळतील. हे यावर्षीचं आकर्षण. एक प्रमुख आकर्षण अजून एक आहे आमच्या कानी पडलेलं, स्पर्धेचं बक्षीस. पहिल्या विजेत्याला किंवा महाराष्ट्र केसरीला फॉर्च्युनर गाडी देणार आहे आणि उपविजेत्याला स्कॉर्पिओ. हे एवढं मोठं स्वरूप या स्पर्धेमध्ये कितपत योगदान देईल असं तुम्हाला वाटतं? नाही, बघा याच्यामध्ये असं वेगळं काही गोष्टी नाही. प्रथा परंपरा आहे की अनेक वर्षापासून मागच्या एक महिंद्राची थार गाडी दिली जाते पैलवानाला, विजेते पैलवानाला, उपविजेत्याला बुलेट दिली जाते.
परंतु यावर्षी वाघोली गावाचं जर तुम्ही खेळांच्या बाबतीत इतिहास जर बघितला तर येथील जी लोक आहेत, येथील जे व्यावसायिक आहेत, येथील जे समाजकारणी राजकारणी लोक आहेत, हे नेहमीच खेळाडूंच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. निश्चित. आणि खेळाडूंचा यथोचित मान सन्मान इथल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी नेहमीच केलेला आहे. नक्कीच. तर वाघोली इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असताना येथील ग्रामस्थांनी एकत्र बसल्याच्या नंतर एक विचार केला की ज्यावेळी महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान होतो त्यावेळी त्याला एक वेगळं ग्लॅमर येतं. आणि या पैलवानाला मग महाराष्ट्रभर कुस्त्यांचे आखाडे असतील, स्पर्धा असेल, इथं बोलवलं जातं, त्याचा मान सन्मान करण्यासाठी बोलवलं जातं, खेळण्यासाठी बोलवलं जातं. इथं जात असताना त्या पैलवानासोबत 2-4 लोकांची त्याची टीम असते, त्याचं सगळं ते स्पोर्ट्स किट असतं, सगळ्या गोष्टी असतात. तर मग हे सगळं होत असताना त्याला प्रवासासाठी चांगली गाडी अजून दिली जावी असं सगळ्यांनी विचार केला. आणि याच माध्यमातून आतापर्यंतच सगळ्यात मोठं बक्षीस द्यावं आणि त्यातूनच मग संकल्पना अशी आली की उपविजेत्याला स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक आणि विजेत्याला फॉर्च्युनर ऑटोमॅटिक अशा दोनही ऑटोमॅटिक गाड्या, मोठ्या गाड्या दिल्या जाव्यात असं ग्रामस्थांच्या विचारातून आलं आणि तशा पद्धतीनं या गाड्या या विजेत्यांना देऊ केल्या. विविध जे वजनी गटांचे कुस्त्या आहेत किंवा मग उपस्पर्धा आहेत या स्पर्धेतील, त्यांच्यासाठी काही बक्षीस आहेत का? हो आहेत. त्यांच्यासाठी पण आकर्षक अशी बक्षिसं अशी आहेत की जे मातीतले 9 आणि मॅटवरचे 9 अशा विजेत्यांना बुलेट गाडी द्यायची. पैलवाना असेल तर पैलवानाला साजेशी, म्हणजे 2 व्हीलर जरी द्यायची तर पैलवानाला साजेशी गाडी द्यायची. बरोबर. तर त्या माध्यमातून विजेत्या पैलवानाला बुलेट द्यायचं ठरलं आणि अनेक भागातील लोकांनी बक्षिसं दिली आपली की आम्ही बुलेट देऊ वगैरे वगैरे. पण बक्षिस देण्याचा जो प्रवाह आहे तो काही थांबता थांबेन. मग म्हटलं चला पैलवान आहेत, शेतकऱ्याची पोरं आहेत, मेहनत करतात, ते इथपर्यंत आले, विजेते व्हायचं किंवा उपविजेते व्हायचं तर त्यासाठी प्रवास मोठा आहे खरं तर. उपविजेत्याला परत जर बक्षीस मिळतंय तर मग आपण तेही करूया असं हे करून विजेत्यासाठी बुलेट आणि उपविजेत्याला स्प्लेंडर अशा गाड्या आपण 18 बुलेट आणि 18 स्प्लेंडर अशा 36 दुचाकी वाहनं आपण या गटातल्या विजेत्यांना आणि उपविजेत्यांना देतोय. इतर बक्षिसं किती मोठी असली तरी सर्वात महत्वाचं बक्षीस मानाची गदा. ही गदा बनवण्यामध्ये विशेष काही संकल्प आहे किंवा मग वाघोली ब्रँड ला साजेशी असं काही आहे का? नाही बघा, ही आज हे 68वं वर्ष आहे आणि ही स्पर्धा जी चालू केली होती स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांनी स्पर्धा चालू केली होती आणि मागच्या 67 वर्षामध्ये याच कुटुंबातून माननीय मोहोळ कुटुंबियाकडून ही गदा महाराष्ट्र केसरीसाठी दिली जाते. तर याही वर्षी आता झालेले 3 दिवसापूर्वी पुण्यामध्ये माननीय देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आणि माननीय आपले अशोक अण्णा मोहोळ या दोघांच्या मार्फत वाघोली ग्रामस्थांना ही मानाची, सन्मानाची आणि या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असणारी ही महाराष्ट्र केसरीची गदा ही वाघोली ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. आणि या मानाच्या गदेचं जे काही स्वरूप असतं ते संपूर्णपणे मोहोळ कुटुंबियांकडनं ती कशी असेल, काय असेल आणि त्याचं विशेष त्याच्यामध्ये काय बदल असतात ते सर्वस्वी ते मोहोळ कुटुंबियांकडनं त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि आम्ही फार आनंदी आहोत की आम्ही यावर्षी आम्ही मागणी केली की आम्हाला ती जी गदा आहे ती जर देता येत असेल तर एक 7-8 दिवस आधी दिली जावी. आणि आमच्या मागणीनुसार त्यांनी आम्हाला ती गदा परवा दिली. आणि ती गदा लवकर घेण्याचा आमचा जो मानस होता तो असा आहे की आम्हाला वाघोली पंचक्रोशीमध्ये जी मोठी गावं आहेत, जी श्रद्धास्थानं आहेत, इथल्या ज्या तालमी आहेत किंवा इथली जी विशेष काही अजून ठिकाणं असतील ती या ठिकाणी आम्हाला ती जी गदा आहे त्याचं पूजन ठेवायचं होतं तिथं. तशा प्रकारची मागणी त्या भागातील ग्रामस्थांची होती आणि तशी ती गदा आम्ही लवकर आणून आमच्या भागामध्ये, आमच्या भागातील इतर गावांमध्ये त्या गदेचं मिरवणूक आणि पूजनाचे कार्यक्रम होतात. काल ती गदा माननीय आम्ही मुंबईला गेलो होतो. या राज्याचे जे प्रमुख आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं आम्ही या वर्षीच्या लोगोचं अनावरण होतं आणि तिथेही त्या गजेचं पूजन आणि लोगोचं अनावरण तिथं केलं गेलं.
त्यानंतर आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरमध्ये त्या गदेची मागणी झाली की आम्हाला तिथं गदेचं पूजन श्री तुळजाभवानीच्या तिथं मंदिरामध्ये करायचं. तर आज गदा तिथं तुळजाभवानी मंदिरामध्ये गेली होती. असं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल किंवा वाघोलीमध्ये स्पर्धा आहे म्हणून वाघोलीच्या पंचक्रोशीमध्ये असेल त्या गदेचं फार मानाने सन्मानाने पूजन होत आहे. तर यावर्षीचं गदेच्या बाबतीत ते स्वरूप असं आहे की ती गदा त्या महाराष्ट्र केसरीला जाताना त्याच्यामध्ये जसं तुळजाभवानीचा संचार भवानी तलवारीमध्ये झाला तसं शक्तीची देवता म्हणून आणि शक्तीची देवता आहे तर आई तुळजाभवानीचा संचार त्या शक्तीच्या प्रतीकामध्ये त्या गदेमध्ये यावर्षी झालेला असेल. नक्कीच नक्कीच. लाल मातीचा आखाडा बनवणं हे एक शास्त्र आहे. या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये लाल मातीच्या आखाड्याबद्दल काय वैशिष्ट्य आहे? लाल मातीचा आखाडा वाघोली सर्वांनाच माहिती आहे, पैलवानांचं गाव आहे. अनेक मल्ल म्हणजे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी पासून नॅशनल चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन असे अनेक मल्ल या गावामध्ये झालेले आहेत. तर ह्या आखाड्यासाठी कुठली माती आणायची, ती कशा पद्धतीनं ती शास्त्रशुद्ध करायची, त्याच्यामध्ये काय खाद्य टाकायचे, काय करायचे, याच्यासाठी पैलवान मंडळांची एक कमिटी आहे आणि सर्वस्वी ती कमिटी चांगल्या प्रतीची 4-5 सॅम्पल आम्ही मागवले होते आपल्याच याच्यातून जिल्ह्यातून आणि त्याच्यातून एक उच्च प्रतीची माती तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती माती त्या आखाड्यामध्ये टाकून त्याला खूप चांगल्या पद्धतीनं खाद्य दिलं जाईल. चांगली मातीची तिथं खांदणी बांधणी होईल त्या ह्याच्यातून आणि चांगला मातीचा आखाडा तयार होईल एवढं तुम्हाला सांगतो. स्पर्धेची निर्णय प्रक्रिया ही पारदर्शक असावी आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाद उद्भवू नये यासाठी तांत्रिक पद्धतीची काही उपाययोजना यावेळी केलेली आहे का? हो, यावर्षी चांगल्या पद्धतीचे कॅमेरा, बाकी तांत्रिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी खूप चांगला संच आपण यावर्षी तिथं लावत आहोत. याचबरोबर यावर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा निर्णय असा आहे की जे फेडरेशनचे पंच आहेत ते काही पंच दिल्लीवरनं पण येणार आहेत. त्याच्यामुळं चांगलं तंत्रज्ञान आणि फेडरेशनचे चांगले पंच यांच्या मार्फत यावर्षी स्पर्धेचा जो निकाल आहे तो नक्कीच चांगल्या पद्धतीने पारदर्शक असेल. व्हिडिओ रेफरीचा यावेळी उपयोग होणार आहे का? नाही, याच्यातील अनेक लहान सहान ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी तिथे केल्या जातात. कुस्तीचे बरेच चाहते या महाराष्ट्रामध्ये आहेत जे प्रत्यक्षपणे इथे येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी काही सोय आहे का, लाईव्ह स्ट्रीमिंग वगैरे? हो, ही स्पर्धा जे खेळामध्ये अनेक यूट्यूब चॅनल्स असतील किंवा अनेक स्पोर्ट्स चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह 5 दिवस दाखवली जाईल. तर ते लाईव्ह साठी खूप चांगल्या प्रतीचे कॅमेरा आणि जो सेटअप आहे खूप सुंदर असा सेटअप यावर्षी आपण लावतोय आणि लाईव्ह स्पर्धा 5 दिवस महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बघण्यात येईल. आजच्या युवा पिढीमध्ये कुस्ती हा खेळ थोडा मागे पडला असं तुम्हाला पर्सनली वाटतं का? नाही, कुस्ती हा खेळ बिलकुल मागे नाही पडलेला, उलट याच्यामध्ये सहभाग हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. विषय फक्त एवढाच आहे की याच्यामध्ये खेळणारे खेळाडू किंवा ज्या घरातनं हा खेळाडू तयार होतात त्या खेळाडूला जे स्पॉन्सर्स आहेत ते एक ठराविक चौकटीतले आहेत. परंतु आम्ही नक्कीच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खारीचा वाटा एवढा उचलू किंवा असा प्रयत्न करू की कुस्ती खेळामध्ये शहरी भागातनं फ्लॅट धारकांमधनं कॉस्मोपॉलिटन एरियामधनं पालकांनी आपल्या मुलाला ह्या खेळामध्ये टाकण्यासाठी प्रोत्साहित करावं आणि खेळाडू शहरी भागात नाही, आता बेसिकली जास्ती ग्रामीण भागातून खेळाडू आहेत तर शहरी भागातनंही खेळाडू या खेळामध्ये यावेत यासाठी जो काही खारीचा वाटा आम्हाला उचलता येईल तो आम्ही नक्कीच उचलू. आयोजनामध्ये कोट्यवधींचा खर्च येतो या मोठ्या स्पर्धांसाठी. हा पूर्ण खर्च प्रायोजिक स्वरूपात होतो की इतर काही माध्यमांमधून होतो? बघा, मी मगाशी सांगितलं तसं जेवढ्या गाड्या आहेत 2 4 व्हीलर आहेत, 18 दुने 36 टू व्हीलर आहेत, एवढ्या गाड्या आमच्या ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मी म्हणाल ते एका दिवसात अर्ध्याच दिवसात दिलेले आहेत. मग याच्या व्यतिरिक्त काही जो खर्च आहे त्यासाठी प्रायोजक आयोजक आहेत आणि मुख्य आयोजक म्हणून ज्या काही गोष्टी या स्पर्धेसाठी गरजेच्या आहेत, स्पर्धा भव्य दिव्य करण्यासाठी जे काही करायचंय त्या सगळ्या गोष्टी आम्ही नक्कीच करू. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऑलिम्पिक लेवलचे खेळाडू तयार होतील यासाठी विशेष काही प्रयत्न केले जातील का आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून? हा, नक्कीच. की
मी मगाशी जसं सांगितलं की या कुस्तीच्या सेवेमध्ये आम्ही खारीचा वाटा जो आमचा आहे, यथाशक्ती जे जे शक्य आहे ते करून जे खेळाडूंमध्ये ते गुण आहेत, जे ऑलिम्पिकसाठी, नॅशनल गेम्ससाठी जे पात्र होण्याच्या साठी खेळाडू आहेत तयार, त्यांना आम्ही नक्कीच भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहू. आतापर्यंत 68 महाराष्ट्र केसरी पुरुषांच्या स्पर्धा झाल्या. महिलांच्या मात्र यावर्षी 3री स्पर्धा होईल महाराष्ट्र केसरी. इथून पुढे महिलांना जास्त प्रोत्साहन मिळेल यासाठी तुम्ही काय करू इच्छिता? हो, यावर्षीची जी महाराष्ट्र केसरी जी महिलांसाठी विशेष जी स्पर्धा आहे, तिचं जे आपलं मातीपूजन वासापूजन होतं, त्याच दिवशी सन्माननीय मुरलीधर अण्णा मोहोळांनी घोषणा केली की यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा महिलांची ही सोलापूरमध्ये होते. तर नक्कीच आम्ही महिलांच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सुद्धा जो काही सपोर्ट लागेल तो नक्कीच करू. परंतु आम्ही जी वाघोली गावामध्ये 68वी पुरुष महाराष्ट्र केसरी स्पर्धा होते, या स्पर्धेमध्ये सुद्धा महिला भगिनींसाठी विशेष अशी गॅलरीची सोय आम्ही केलेली आहे की इथं महिला भगिनी आपल्या मुलांसह येतील आणि आपल्या मुलांना मोटिवेट करतील, कुस्त्या दाखवतील, आणि त्यासाठी आपण त्यांच्यासाठी विशेष अशी महिला प्रेक्षक गॅलरी यावर्षी आपल्या क्रीडानगरीमध्ये करत आहोत. या इतक्या मोठ्या स्पर्धेच्या आयोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग किंवा मग महत्वाचा आधार तुमच्यासाठी कोणती गोष्ट होती? आधार म्हणून जर तुम्ही आमचे सगळे ग्रामस्थ, माझे सर्व तरुण सहकारी, या सर्वांनीच स्पर्धा घेण्याचं जसं ठरलंय तसं फारच ही सगळी लोक उत्साहित झाली. आणि जो काही प्रेशर सुरुवातीच्या काळामध्ये जाणवत होता की एवढी मोठी स्पर्धा करायची, ती नीट पार पडली पाहिजे, आपल्याकडे वेळ पण कमी होता, परंतु ह्या सर्व मंडळींच्या सहभागामुळं म्हणजे आधार जर म्हणाल किंवा तर हे सर्व लोकांच्या पाठिंब्यानं लीलया ह्या सगळ्या गोष्टी पार पडतील एवढं तुम्हाला सांग. निश्चितच ही स्पर्धा खूप यशस्वी होणार आहे यावर्षी. आयोजनाबद्दलही काही शंका नाही. पण यानंतर वाघोलीच्या या आयोजनाबद्दल कुठली गोष्ट लोक आवर्जून लक्षात ठेवतील या स्पर्धेबद्दल? नक्कीच सगळ्याच गोष्टी ज्या या स्पर्धेच्या भव्यदिव्य असतील, बक्षिसं भव्यदिव्य असतील, जी क्रीडानगरी आम्ही या स्पर्धेसाठी उभारत आहोत. आणि परवाच्या वासापूजनच्या कार्यक्रमामध्ये माननीय मुरली अण्णांच्या माध्यमातून या होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या क्रीडानगरीला आम्ही या राज्याचे आवडते उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव दिलेलं आहे. तर ती क्रीडानगरी आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. ज्या पद्धतीनं ह्या खेळामध्ये सहभागी होणारे 840 खेळाडू पंच हे खूप चांगल्या आठवणी घेऊन आमच्या भागातून जातील हेही तुम्हाला सांगतो. तर प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक कोपरा या स्पर्धेतला हा आमच्याकडं बारकाईने बघितलं जातोय, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जाते. आणि या स्पर्धा होत असताना प्रत्येक गोष्ट ही भव्य दिव्य आणि एक कुठंतरी एक पायरी वरती चढून ही स्पर्धा झालेली असेल एवढं तुम्हाला सांगतो. नक्कीच नक्कीच. तुमची आवडती कुस्ती लाल माती की मॅटवर? लाल माती, गावचा आखाडा. कुस्तीतील तुमचा सर्वात आवडता डाव? बॅक थ्रो. आतापर्यंतच्या ज्या कुस्त्या तुम्ही पाहिल्यात तोपर्यंतचा सर्वात आवडता पैलवान? माझा आवडता पैलवान योगेश्वर दत्त आहे. आणि जुन्या काळातील जर तुम्ही हरिमामा. महाराष्ट्रातील सर्वोत्तम आखाडा? वाघोलीचा. कुस्तीतील सर्वात कठीण तुमच्या दृष्टीने कोणता डाव आहे? सगळेच कठीण आहे आणि सगळेच सोपे. युवा पिढीसाठी एक कोणता संदेश द्याल? शरीर बलवान करायचं, सगळ्यांनी व्यायाम पाहिजे. आणि कुस्ती, कबड्डी हे मैदानी खेळ जे भारताची जी परंपरा आहे, तर याच्यामध्ये जास्ती आपल्या येणाऱ्या मुलांनी फोकस केलं पाहिजे, या खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मेडल किंवा तुम्ही विजयी नंतर व्हाल, परंतु त्याआधी तुमचं शरीर बलवान होतंय आणि ते तुम्हाला आयुष्यभर पुरतंय. खूप छान संदेश दिला. महाराष्ट्र केसरी 2026 एका वाक्यात काय सांगाल? वाघोली गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा. वा. वाघोली गावासाठी तुमचं खेळाच्या माध्यमातून काय स्वप्न आहे? खेळाडूंचं गाव आहे, खूप अद्ययावत आणि मोठी क्रीडानगरी आम्हाला या गावामध्ये उभारायची. वा. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या क्रीडा नगरीसाठी. आणि तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. टी-टॉक्स मराठी या चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र तुषार भाऊ यांच्याही माध्यमातून मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील क्रीडा रसिकांना
हा संदेश देईल की येणाऱ्या 18 ते 22 मार्च रोजी 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खूप चांगल्या कुस्त्या, डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या कुस्त्या वाघोली गावामध्ये होतील. तर आपण सर्वांनी या कुस्त्यांना हजेरी लावायची आणि टिटॉक्स या चॅनलला भविष्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुन्हा एका विषयासोबत, पुन्हा एका व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.